जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथच्या पाटील पेट्रोल पंपापासून लोकनगरी पर्यंत उभारण्यात आलेल्या 70 गाळ्यांना नगरपालिकेने पुन्हा एकदा कारवाईची नोटीस बजावली आहे। मात्र गेल्या 2 वर्षात बजावलेली ही तिसरी नोटीस असून आता तरी कारवाई होणार की पुन्हा फक्त कागदी घोडेच नाचवले जाणार हे पाहावं लागणार आहे। कर्जत काटे राज्य महामार्गावरून अंबरनाथ शहरात प्रवेश करताना पाटील पेट्रोल पंप ते लोकनगरी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या खासगी परंतु कोर्ट कचेरीत अडकलेल्या जागेवर अनेक अनधिकृत गाळे उभारण्यात आले आहेत। नगरपालिकेकडून कारवाईची धमक दाखवली जात नसल्यानं या गाळ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। या गाळ्यांच्या नुसत्या भाड्यातून इथले भूमाफिया महिन्याला करोडो रुपये कमवत असून त्यांची इथे दहशत असल्यानं अतिक्रमण विभाग 2 वर्षात 3 वेळा नोटीस देण्यापलीकडे काहीही करू शकलेला नाही। कारवाईचा प्रयत्न झाल्यास कर्मचाऱ्यांना धमकावणे, अंगावर जाणे, नोटिसा फाडून टाकण्याचे प्रकार झाल्याचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सांगतात। आता पुन्हा एकदा या अनधिकृत गाळ्यांना पालिकेनं कारवाईची नोटीस बजावली असून 8 दिवसात कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। मात्र या कारवाईमुळे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड हे बदलापूरच्या मुख्याधिकाऱ्यांप्रमाणे स्वतः रस्त्यावर उतरतात का हे पाहावं लागणार आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।